व्यासपीठ गावची खबर न्यूज। खालापुरात तांबाटी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी उपसरपंचपदी अरुणा सावंत बिनविरोध निवड झाल्या। खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रुप ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीसाठी अरुणा ज्ञानेश्वर सावंत यांचा एकमेव अर्ज आल्यानं उपस्थित सर्व सदस्यांनी सावंत यांना पाठिंबा दिल्यानं उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाच्या माध्यमातून सर्व सहकारी सदस्यांना उपसरपंच पदाच्या माध्यमातून सेवा करता यावी यासाठी 6 महिन्यांचा कालावधी फॉर्म्युला बनवण्यात आलाय। त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच अविनाश अमले यांनी दिली आहे। प्रथमतः मी सांगू इच्छितो की ग्रामपंचायत म्हणून जेव्हा आम्ही निवडून येतो त्यावेळेला कुठल्याही पक्षाचा आम्ही लेबल घेऊन येत नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या चिन्हावरती निवडून येत नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी आम्हाला एक विकासाचं धोरण म्हणून आम्हाला निवडून दिलेले असतात। आणि आता आम्ही मागच्याच नोव्हेंबर 17 मध्ये 2 वर्ष पूर्ण झाले। आमचे सर्व सहकारी आता नवनिर्वाचित उपसरपंच मॅडम ज्या आहेत प्रत्येक मीटिंगला हजर राहून आपल्या वार्डचे प्रश्न हिरिरीने मांडत असतात आणि त्यांच्या वार्डच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा अगदी हिरिरीने भाग घेतलेला असतो। त्यासाठी आताही त्यांना प्रत्येक आम्ही वर्षी 6 महिन्यांनी प्रत्येक नवीन सदस्याला उपसरपंच पदाचा पदभार देऊन त्याला काम करण्याची संधी देतो। त्याचप्रमाणे आता मॅडम सौ ज्ञानेश्वर सावंत यांना ही संधी मिळालेली आहे आणि त्या नक्कीच मलाही आशा आहे की ह्या संधीचं ते सोनं करतील आणि विकास कार्य करतील। यावेळी सरपंच अविनाश अमले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांनी या निवडणुकीचं काम पाहिले। यावेळी ग्रामपंचायतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार अरुणा ज्ञानेश्वर सावंत यांचा एकमेव अर्ज आल्यानं सदस्य शीतल पाटील, सुगंधा जाधव, अस्मिता कदम, सुरेश पवार, हरिभाऊ जाधव, रितेश रमेश मोरे, कविता मिरकुटे यांनी एकमुखी पाठिंबा दिल्यानं अरुणा सावंत या बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याचं निवडणूक अधिकारी प्रशांत कदम यांनी जाहीर केल्यानं सावंत यांचे फटाके वाजवून उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत। बिनविरोध उपसरपंचपदी झालेले आहे, तरी मी सर्व गावकऱ्यांचे आणि सर्व सदस्यांचे आभार मानते आणि सरपंच साहेबांचे पण आणि माझ्या सर्व सहकार्यांचे आभारी आहे आणि हे सर्व जनतेचे मी काम करायला सर्व